तुम्ही बघाल पायऱ्यांवरून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी. व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरच पाहिला. मित्रांनो, कसे दिसतात नजारे. शोधून जैन समाजाची तीर्थगार यांची ही भूमी अशी. नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही आज मांगी तुंगीमध्ये आलो, परंतु सकाळचाच पाऊस, रात्रभर पाऊस चालू आहे आणि ही अशी परिस्थिती बघा सध्या पावसाची. नमस्कार मित्रांनो, कशा आहात, बरे आहात. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपला चॅनल काशी कॅशरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. काल आम्ही तळेगावमधून निघालो रात्री आसखेड, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी आमचे मित्र श्री नांद्रे सर यांच्या घरी आम्ही मुक्काम केला. त्यांनी आम्हाला अत्यंत सुग्रास असं जेवण दिलं. त्यांच्याच घरी आपण मुक्काम केला आणि आपण आसखेडपासून साधारणतः 20 किलोमीटर, 15 ते 20 किलोमीटर अंतरावर मांगीतुंगीच्या बेसच्या ठिकाणी आलो आणि आम्ही ट्रेक चालू केला आहे. आम्ही बसमधून उतरल्यानंतरच भिजायला सुरुवात केली. आता आमचा ग्रुप सगळा हा पायरी मार्गाने पूर्ण ट्रेक करतोय आणि हे असं पाण्याची परिस्थिती पहा एकदम. आणि मी नेहमी ट्रेकचं सगळं साहित्य घेऊन फिरणारा, सगळं साहित्य आणलं, परंतु नांदेड सरांनी सांगितलं एक टिपका सुद्धा पाऊस नाही, एक टिपका सुद्धा पाऊस नाही आणि इथं आल्यापासून पूर्ण पाऊस आहे. बघा हे त्यांनी रात्री आमचं जेवणाचं, संपूर्ण ग्रुपचं जेवणाचं नियोजन इतकं मस्त केलं की बोलायचं काम नाही. सुखरात असं जेवण, सगळ्यांना पोट भरून मनसोक्त असं जेवण दिलेलं आहे, पाहिजे ते जेवण दिलेलं आहे. आणि राहण्याची सुद्धा सरांनी एकदम उत्तम अशी 20-22 लोकांची आमची सोय केली. आणि विशेष म्हणजे नांद्रे सरांच्या आई त्या 85 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण स्वयंपाक करताना त्यांनी मदत केली 20-22 लोकांच्या. तर थँक्यू सर, आपण फार मोठी सेवा केली. थँक्यू. आता पण म्हणायची लवकर फोन करा, असं चहा केला चहा पिला. जय मांगेश्वर, जय सिंहेश्वर, खुशाब जाओ की जाओ. मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी दरवाजा लावलेला, लॉक केलेलं आहे. आम्ही आता पाहू शकत नाही आपली मूर्ती, पण आज एकदम प्रशस्त अशी भगवान दिगंबर जैन शूटिंग चालू आहे. मित्रांनो, आपल्याला मांगी तुंगीची या ठिकाणी या पवित्र जैन धर्मीय गडावर आपण कसं येऊ शकतो
या संदर्भात या ठिकाणचे श्री नांदरे सर आपल्याला माहिती देतील. आपण नाशिक पर्यंत पुण्याहून येऊ शकतो. पुण्याहून सटाणा बसेस आहेत सारख्या. नंतर इकडून सटाण्यावरून नंदुरबारकडे जाणाऱ्या बसेस मागे तुम्ही फाट्यावर थांबतात. तिथून 6 सीटर पण मिळतात आपल्याला मागे तुम्ही इथे येण्यासाठी. आणि इथं आल्यानंतर त्यांच्या बसेस आहेत. ज्यांना वयोवृद्ध आहेत, चालता येत नाही अशा त्यांच्या बसेस आहेत. त्या गाडीने सोडतात. आणि एक पायी मार्ग आहे. भरपूर अशा पायऱ्या आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. अतिशय सुंदर असं रम्य वातावरणामध्ये आमचा फ्रेंड्स ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. त्याच मार्गे आलेले आहे. सर नाशिकवरून हे अंतर किती अंदाजे? नाशिकवरून हे अंतर 120 किलोमीटर. 120 किलोमीटर. हो. आणि आता हे पायथ्याचं गाव कोणतं आहे? पायथ्याचं गाव मांगीतुंगी. मांगीतुंगी. तिच्या अगोदर एक मोठं गाव आहे ताराबाद मोठं गाव आहे. ते काही महिन्यानंतर तालुका प्लेस होणार आहे. असं आहे का? ज्यावेळेस मालेगाव जिल्हा होईल त्यावेळेस नामपूर, आमच्या बाजूचं नामपूर आणि हा ताराबाद हे दोन्ही तालुके होणार. मालेगाव जिल्ह्याला जोडले जाणार. अशा पद्धतीने आमचा फ्रेंड्स ग्रुप लई दिवसाचं चाललं होतं. अध्यक्षांचं मांगीतुंगी. खरं तर माझ्या सेंटऑफला जिथे यायचं होतं पण निसर्ग खूप होता. कालपासून पण निसर्गाने खूप सुरुवात केलेली आहे. चांगलं मस्त असंच पाहिजे. आमचा ग्रुप मात्र त्याला साथ देत. आमचे LD कांबळे सर आहेत. भरपूर नाव तुम्ही वयोवृत्त काय म्हणताय? आमच्या सगळ्यात तुम्ही वयोवृत्त कोण आहेत? म्हणजे सगळ्यात चिर तरुण बनसोडे सर आहेत. त्यांच्यापेक्षा तरुण मी. तुम्ही बाकीच्याला अंडर एस्टिमेट करताय सर? बाकीच्याला अंडर एस्टिमेट करताय तुम्ही? नाही माझी व्हिडिओ शूटिंग चालू आहे. बरं चालतंय. थँक्यू. चला आपण पुढे भेटूया. आवाज आले कांबळे सर तिकडून वाट पाहायला लागले. सुंदर असं अतिशय कष्टाळू आणि जोरदार पावसामध्ये हा फ्रेंड्स ग्रुप ट्रेक करताना पाण्याचा ओघ पाहता लक्षात येते की अतिशय जोराचा पाऊस असताना सुद्धा हा ट्रेक फ्रेंड्स ग्रुप करत आहे. असं सुंदर असा हा एरिया. आता आपण मांगीतुंगी या किल्ल्यावर आलेलो आहोत. आणि मांगीतुंगीवर आपण येत असताना 2 मार्ग मिळतात. एक आपण ज्यावेळेस खाली सुरुवातीला येतो त्यावेळेस एक गाडीचा मार्ग असतो की त्या ठिकाणाहून आपल्याला त्या संस्थांची गाडी मिळते. आणि गाडीपासून आपण वृषभदेव जे भगवान आहेत तीर्थकार यांच्या मूर्तीपर्यंत आपल्याला गाडीने जाता येतो. आणि दुसरा मार्ग आहे हा पायी मार्ग की जो साधारणतः 1000 ते 1500 पायऱ्यांचा आपल्याला जास्त पायी मार्गाने चालावं लागतं. परंतु आमचा ग्रुप हा ट्रेक करणारा ग्रुप असल्या कारणाने आम्ही पायी मार्ग हा ट्रेकिंगचा मार्ग निवडलेला आहे आणि संपूर्ण पायऱ्या चढून वर येत आहोत. मित्रांनो आता या ठिकाणी सकाळपासून पाऊस चालू आहे. तुम्ही आता थोडं तर बघत असाल पाण्याचा आवाज. ते सगळं हे पाणी वाहतंय. मांगीतुंगीवर आता सध्या धुक्यामुळं काहीच दिसायला तयार नाही. पण हा पण एक अनुभव चांगला आहे. बघूयात वर गेल्यानंतर आपल्याला पिण्याच्या दिवसात दोन्ही माझ्याकडे आजपर्यंत कुणीही एक्सप्लोर केला नाही. पावसाळ्यातला ट्रेक हा जेवढे आपण व्हिडिओ बघितलेले आहेत ते सगळे बिना पावसाचे आहेत. हा पावसाळ्यातला ट्रेक आहे आणि हा फ्रेंड्स ग्रुप एक्सप्लोर करतोय. आमच्या भाऊसाहेब होळकर सर आवश्यक आहे त्या काशी केसर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्याला जर हा कंटेंट आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट देऊन आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. माझी बायको म्हणते तुम्ही ट्रेकला जाता का कुठं जाता व्हिडिओ मध्ये फोटो नाही. तुमचा आवाज नका. बायको म्हणते हे कुठे घेतलं. आम्ही मांगीतुंगी ही जी गिरी आहे ही आम्ही भर पावसात चालू केली चढायला.
आणि इतका पाऊस पडतोय, तुम्ही जर थोडं बघाल पायऱ्यांवरून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे की ते पाहूनच मन असं घाबरून जातंय. मित्रांनो, मी सुद्धा मांगीतुंगीचे अनेक व्हिडिओ पाहिले, परंतु भर पावसातला व्हिडिओ कोणत्याही ट्रेकर्सने किंवा ब्लॉगरने केलेला नाही. तुम्हाला फक्त हा भर पावसातील व्हिडिओ फक्त आपल्या चॅनलवरच पाहायला मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. मांगीतुंगी या गडावरील वातावरण, धुकं, पाऊस इतकं स्वच्छंद आणि इतकं मस्त होतं की आमच्या सगळ्या मित्रांना एकदम उल्हासाने सर्वांनी हा ट्रेक चालू केलेला आहे. कोणालाही कसलाही थकवा या ठिकाणी जाणवला नाही. प्रत्येकजण असा उत्साहित मनाने चढतोय बघा आमचा सगळे. इथं माकडांची लय भीती वाटते. भरपूर माकडं येते आणि ते कधी हल्ला करतील, पिशवीमध्ये कधी झेप टाकतील आणि त्याच्यामुळं कधी अपघात होईल ह्याचा काही नेम नाही. मांगी आणि तुंगी या दोन पिनॅकलपैकी आम्ही प्रथमतः मांगी पिनॅकलवर आलो. तुम्ही मांगी तुंगीवरील अनेक व्हिडिओमध्ये मांगी आणि तुंगीचे जे गिरी आहेत, शिखर आहेत पाहिले असतील, परंतु या ठिकाणी धुक्यामुळं आपल्याला पूर्ण शिखर दिसत नाही. तर आपण या ठिकाणच्या मांगी तुंगी या पिनॅकल बद्दल का आपण काय माहिती सांगू शकाल का? हा, नक्कीच ना. महाराष्ट्रामधील बऱ्याच रांगा येतात. सह्याद्री पर्वत रांग, बालाघाटच्या रांगा, शंभू महादेवाच्या रांगा आणि तशा ह्या आपल्या खानदेशामध्ये ह्या सातपुडा पर्वत रांगा असतात. या सातपुडा पर्वत रांगांमध्ये ही दोन पर्वत आहेत. एक पर्वत आहे मांगी पर्वत व दुसरा पर्वत आहे तुंगी पर्वत. मांगी पर्वत हा 4500 फूट उंच आहे समुद्र सपाटीपासून. तसंच तुंगी सुद्धा हा तेवढ्याच उंचीचा पर्वत आहे. याच्या इथं येण्यासाठी जेव्हा तुम्ही मांगी तुंगीच्या पायथ्याला येतात तिथून शेवटपर्यंत 4500 पायऱ्या इथे लागतात. आणि हा पर्वत जैन धर्मीय मुनी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. इथं अशा ऋषभदेव प्रथम तीर्थंकर जैन धर्मीय यांचं हे तीर्थक्षेत्र म्हणून इथं ओळखलं जातं. आणि जैन धर्मीयांच्या दृष्टीने हे एक पवित्र असं एक तीर्थक्षेत्र आहे. मांगेजीचा फक्त थोडाच शिखराचा भाग दिसतोय आपल्याला इथे.
मांगीची शिखरावर आपल्याला अनेक प्राचीन अशा गुहा दिसतात. याच्यामधील जैन धर्मीयांच्या अनेक तीर्थंकरांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. बऱ्याच मंदिरांच्या गुहा किंवा दरवाजे बंद होते, परंतु आपला स्टिकचा कॅमेरा असल्या कारणाने आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण मूर्त्या पाहता आल्या. पहिल्यांदा आपलं दर्शन झालेलं आहे संपूर्ण मांगीगिरी पर्वतावरनं. आणि मांगीगिरी गाव दिसते. खाली बघा, खाली खाली कधी दिसला आपला खालचा भाग. खाली या, खाली खाली दिसतंय दिसतंय सगळं दिसतंय. हो खाली 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 बघा ना. खाली खाली फोटो घ्या चला. मोबाईल चालू केला. हो वेगात लागायला लागले. फोटो काढ. मांगीगिरी पर्वताच्या बाजूनी अनेक अशा जैन धर्मियांच्या तीर्थंकरांच्या मूर्ती कोरल्या गेलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या इतक्या चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. आपल्याला त्या चांगल्या स्थितीत आढळून येतात की जर नक्षीकाम पाहिलं तर नक्कीच मन आपलं भारावून येतं. विजय भातो प्रतिमा तर या ठिकाणचं काय महत्व आहे? तर आपण आज इथं मांगीतुंगीला आलेलो आहोत. हा जी गुफा दिसत आहे हे दिगंबर जैन परंपरेतले एक आचार्य रेल्वेची द्वारा रचित कुठलं सांगितलं पद्मपुराण अनुसरण सतीजी सीताजी यांनी इथं 16 वर्ष तप करून स्वर्गामध्ये गेलेलं आहे. त्यांच्या पादुका इथं ठेवलेल्या आहेत. पादुकाचे चिन्ह इथं ठेवलेले आहेत. असं ह्या परिसरातलं आणि ह्या गुफेचं महत्व आहे. नका 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 कराड दादा असं पळू नका. तुम्ही ट्रेक मध्ये येता असं म्हटलं आणि अचानक काय झालं. कराड दादाकडे फोकस करा. त्या तिकडे लायगुडे कुठे पळाले लायगुडे पॉकेटला पण बसले पहा तिथे. येऊ द्या ना तुम्ही साईडला. काय नाही हो या पुढे तुम्ही काय करायचंय चालू आहे.
मित्रांनो, आता आपण मांगीगिरी पर्वताचं दर्शन घेतलं आणि आता आपण थोडं खाली तुंगीगिरी पर्वताकडे जाण्यासाठी खाली निघालेलो आहोत. खाली एका भागावर सपाट अशा एका भागावर आलो की आपण तुंगीगिरीकडे निघणार आहोत. हा सुद्धा पर्वत मांगीगिरी पर्वता एवढाच उंच, इव्हन त्याच्यापेक्षा थोडासा जास्त उंच आहे, परंतु त्या ठिकाणचे नजारे सुद्धा आपल्याला पाहायला मोठे मिळणार आहेत. और दानी का दान और संतों की दुआ सभी सर्वश्रेष्ठ उत्तम है असं दुआ म्हणलेला आहे. सभी से दानी का दानचा काय संबंध आहे? संतों की दुआ सभी श्रेष्ठतम आहे. म्हणजे हे सगळं श्रेष्ठ आहे. ज्ञानीचं ज्ञान, योगीचं ध्यान. हे बघ कॉन्क्रीट वॉल पुंगी का पुंगी हे बघ चायना वाला व्हेरी चायना वॉल. ग्रेट चायना वॉल. वाव खाली खाली यायला लागलं. मित्रांनो, या ठिकाणून जाताना आपल्याला निश्चितच द ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या धर्तीवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही एक अद्भुत अशी एक भिंत तुंगीगिरी आणि मांगीगिरी या पर्वतांना जोडणारी आपल्याला आढळून येईल. मित्रांनो, आता आपण मांगीजी पिनॅकलवरनं आता आपण तुंगीजीकडे चाललेलो आहे. ही मधली जी आपण ट्रेल आहे त्या ट्रेलमधनं चाललो आहे. दोन डोंगरांना, दोन पिनॅकलला जोडणारा ह्या मधली ट्रेल आहे डोंगराची, त्याच्यातनं चाललो आहे. त्या ठिकाणी चांगली व्यवस्था केलेली आहे. अजून एखाद 2 दिवस थांबायला लागेल मग. घ्या एक फोटो खालचा घ्या, खाली काय दिसतंय मित्रांनो, कसे दिसतात नजारे पहा. एकदम असं स्वर्गात गेल्या आल्यासारखं वाटतंय. आपण जर ह्या दोन्ही बाजूने पाहिलं तर खोल खोल दऱ्या आहेत, परंतु आता आपल्याला येत्या ठिकाणी फक्त धुकं आणि धुकं दिसतंय आणि असं वाटतंय की आपण स्वर्गात आलोय. एक स्वर्गाच्या बाजूने आपण चढाई करतोय. खरंच अद्भुत नजारे आहेत. आणि मांगे आणि तुंगी या किल्ले चढायला सुरुवात केली तेव्हा पाऊस आणि धुक्यामुळे असं वाटलं की आपला ट्रेक असफल झाला. याला आपण चुकीच्या वेळेस आलो. परंतु मित्रांनो, आपण अनेक ट्रेक बघितले असतील, आपण अनेक मांगेगिरी आणि तुंगीगिरीचे आपण व्हिडिओ बघितले, पण तुम्हाला हे नजारे फक्त ह्या पावसामध्ये आणि हे आता आपल्याला दिसतील. आणि आम्ही इतकं समाधानी झालो की आपण आज मांगेगिरी आणि तुंगीगिरीवर चढायला आलो पावसामध्ये. हे नजारे आपल्याला कुठेही पाहायला मिळाले नसते आणि आम्हालाही मिळाले नसते, पण खरंच एक आम्हाला मस्त असे व्ह्यूज बघायला मिळाले. आता तू इकडे आज इकडे बघा डेंजर काही दिसत नाही म्हणून त्याला डेंजर म्हणायचं. रद्द करता आला असा ट्रेक आहे बरं का, परत यावा असा ट्रेक आहे. परत शॉर्ट मध्ये येऊ आपण. डोंबे सर गिरनारचा 1-2 महिन्याने करा हिवाळ्यात. माझं प्यायचं पाणी होतं मला बॅग मध्ये रिकामी पाणी फिल्टर होते सगळं.
तिबेटचं पठार आणि त्याची उंची 4000 मीटरपेक्षा जास्त आहे. हिमालय तोय अस्पष्टपणे धुक्यामध्ये हलवलेला आहे. हा सुळका म्हणजेच तुंगीची सुळका. पिनाकल. ही बघा असं जी पांढऱ्या ट्रेल दिसते, हा रस्ता आहे वर सरळ जाणाऱ्या पायऱ्या. असं एकदम सरळ सरळ चाललोय आपण. हा काय जबरदस्त आहे सर. हा तुंगीजी, तुम्ही आम्हाला पावला, तुम्ही दिसला. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात व्हिडिओ काढणं फार मोठं अवघड काम असतं. व्हिडिओ काढला की कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडते, ते पुसायचं, हे करायचं फार म्हणजे फार मोठा त्रास आहे. माझी तुम्हाला विनंती, आपण नक्कीच माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, हा मांगी आणि तुंगीचा ट्रेक हा साधारणतः 4 ते 5 तासांचा ट्रेक आहे. तुम्ही व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला अजून जास्तीचा वेळ लागू शकतो. आम्ही हा ट्रेक सकाळी 6:30च्या आसपास चालू केला होता. कसं काय वाटतं शिवराज? मस्त. तुम्ही पहिले तुंगी करायला पाहिजे, मग मांगी करायला पाहिजे होतं. काय कसं असू द्या, कुठलं झालं तरी शेवटी एकच जेवण आहे. आधी पाणी सुरुवात चाललंय, सुरुवात. सुंदर सुंदर सुंदर. त्या तरुण पोराला विचारून द्या काय झालं. मांगी केली, आता तुंगीवर चाललोय. स्वर्गाचं दार उघडं. स्वर्गाचं दार आहे. ग्रेट इंडियन चायना वॉल. काय सीन असता. ऊन पडेल, आपण वरून येऊस तर होणार. असा फोटो किती भारी आला असता. असा फोटो किती छान आला असता. मी 12
मित्रांनो, अखेर आम्ही तुंगगिरीवर पोहोचलो आणि तुंगगिरीच्या शिखराला आम्ही आता वेढा मारतोय. आपल्याला तुंगगिरीवर जैन तीर्थंकरांच्या अनेक मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या दिसून येतील आणि ह्या कोरलेल्या मूर्ती पाहून असं मन असं भारावून येतं. आमचा आता तुंगगिरी सुद्धा पाहून झालेला आहे आणि आता आम्ही मांगे आणि तुंगी हे दोन्ही शिखरं पाहून आता आम्ही खाली ऋषभदेव जे जैन धर्मियांचे तीर्थंकर आहेत यांची जी गिनीज बुकमध्ये ज्या मूर्तीची नोंद आहे उंचीबाबत ती मूर्ती पाहण्यासाठी आम्ही आता खाली निघालो आहोत. मांगे आणि तुंगी ह्या दोन्ही पिनाकलची आमची चढाई झाली. आता ऋषभदेव जे तीर्थकार आहेत जैन समाजाचे प्रथम त्यांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहोत. ही टनटनी ना पाण्यामध्ये हेल्मेट घालणार आहे. चला चला पिशवी बोर्डालाच थांबलेले. चला सगळे बरोबर चला. थांबा सर ते हल्ला करते. आता आपण ऋषभदेव 108 फूट उंची त्या मूर्तीच्या इकडे चाललेलो आहोत. त्यासाठी इथून बघा जाण्यासाठी शेड केलेला आहे. मित्रांनो, मांगे आणि तुंगीच्या विकासामध्ये किंवा 108 फुटाची जी गिनीज बुकमध्ये नोंद झालेली मूर्ती आहे या घडवण्यामागं ज्या व्यक्तीचं मोलाचं असं योगदान आहे अशा व्यक्तीचं भेट घडण्याचा दुर्मिळ योग आम्हाला मिळणार होता. आणि पुढं ह्या ठिकाणी बघा आमचा कसा चढून जायचं अचानक त्यांच्याशी संवाद झालेला आहे. मूर्तीचं दर्शन घेऊ. चला आपण आता चढूयात. हा रस्ता इथपर्यंत येतो. हा जो रस्ता आहे हा रस्ता खाली तुम्हाला पार्किंग पासून इथपर्यंत येतो. CR पाटील इंजिनियर CR पाटील इंजिनियर आहे. अधिष्ठाता इंजिनियर CR पाटील. संगपती अनिल कुमार जैन. तुम्ही स्टॉप करून वाचू शकता पॉज करून. स्नानचं क्षेत्र आहे वरती वगैरे गुफा आहेत वरती तर ते बघून आला का तर त्यासाठी इथं बनवले जैनांचं. आपलं नाव सांगा. माझं नाव CR पाटील.
हे वृषभ जे देव जे आहे ही मूर्ती बनवण्याचा काय इतिहास वगैरे थोडंसं नाही असं काय नाहीये की फक्त 24 तीर्थंकर आहेत व हे पहिलं तीर्थंकर आता महावीर भगवान शेवटचे तीर्थंकर म्हणजे हे पहिलं तीर्थंकर बनवलं. नाही मूर्ती बनवण्याच्या संदर्भात काय इतिहास तुम्हाला अखंड मूर्ती बनवायचा उद्देश होता. तुम्ही काय म्हणजे असं काय प्रयत्न तर पाषाण कसा मिळाला तुम्हाला अखंड? म्हणजे शोधून काढलं ना. पहिला सर्वे केला. सर्वे केल्यावर का अंदाज येतो ना कुठं आहे का. आम्हाला 11-12ला असा अभ्यास होता की काय वरून रॉकेल ओतलं आणि रॉकेलनी काय मला 11-12 इतिहास काय रॉकेलने केलं होतं ना ते काय आहे की रॉकेलचं गुणधर्म कसं आहे की आणि मी तुमच्यावर लिहिलं तर चालेल ना? काय लेख माहिती जी तुम्ही सांगितली तीच तुम्ही जी सांगितली ती माहिती आम्हाला म्हणजे सोबत पोलीस सिक्युरिटी आहे. बरोबर हम लोग इधर फिक्स हो चुकी है. तुम्ही ताजमहल बांधणाऱ्याचे हात कापले का नाही. मित्रांनो या ठिकाणी पहा भगवान ऋषभदेव जैन समाजाचे तीर्थकार यांची ही भव्य अशी गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. परंतु आता धुक्यामुळं काही स्पष्ट दिसायला तयार नाही. आमचं मांगी आणि तुंगी हे दोन्ही पिनॅकल शिखर पाहून झाली. तदनंतर भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीचंही आम्ही दर्शन घेतलं पाहिली आणि आमचा मांगी तुंगीचं शिखर पाहिल्याचा आनंद आम्हाला मिळाला आणि आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. मित्रांनो या मार्गामध्ये आम्हाला अनेक असे उल्हसित करणारे क्षण निर्माण झाले आमच्या ह्याच्यामध्ये. आमच्या फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाड व श्री नांद्रे सर यांचा मी आभार मानतो आणि याच ठिकाणी आपला व्हिडिओ संपवत आहे. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.